पोलिसांनी नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला आहे। आता राज्याच्या विविध जिल्ह्यांतल्या ठळक घडामोडींकडे एक नजर। जिल्हा झटपट। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या प्रशिक्षण योजनेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचं महामंडळाकडून आवाहन। राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ठाणे जिल्ह्यात 21,88,000 किमतीचा मुद्देमाल जप्त। डेंग्यू, मलेरिया, कीटकजन्य आजार, हत्तीपाय आजार यांविषयी नागरिकांमध्ये नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं जनजागृती। गप्पी माशांचेही रहिवाशांना वितरण। बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेती मशागतीच्या कामांना वेग। जोरदार पावसाचे वेध। पुणे विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडी आणि अहमदनगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली राहुरीच्या जलसिंचन व्यवस्थापन विभाग क्षेत्राला भेट। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं मनपातर्फे धोकादायक इमारतींवर कारवाई। भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पाथर्डी पोलीस स्टेशनवर काढण्यात आला मोर्चा। वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजार इथल्या तोडरवाल परिवाराकडून 7 जून या मिरग लागण्याच्या दिवशी पेरणीला सुरुवात। 2.5 दशकांची परंपरा राखली कायम। आणि सांगलीच्या कृष्णा नदीच्या घाट परिसरात महापालिका आपत्ती निवारण कक्ष आणि जिल्हा आपत्ती निवारण विभागाकडून घेण्यात आली बचाव तयारीची प्रात्यक्षिके। आज जागतिक महासागर दिन।